सो हे गाईज इट्स मी नेहा मोरे, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज खूप दिवसानंतर ब्लॉग करते आहे मी, कारण की असंच टाईम काय होता नाही स्पेशल. आता मम्मी बनवत आहे, मी तुम्हाला दाखवते, थांबा. काय बनवते मम्मी? आलू पराठा. आलू का पराठा. सगळ्यांच्या तोंडातून पाणी येत असेल. मम्मी मॅश करते, तोपर्यंत मी मिशनचं काम करते. वॉशिंग मशीनचं काम करायचं आहे आता. कपड्यांचं चालू आहे, आता ते ऑटोमॅटिक निघेल तेव्हा माझं काम चालू आहे. ठीक आहे. माझ्या पप्पाच्या एक फ्रेंडनी चॉकलेट्स आणलेत, खूप टेस्टी चॉकलेट आहे. डेअरी मिल्क आहे हा वाला, आणि एक किटकॅट आहे, नॉट फ्रॉम इंडिया. हे कुठून आणले मलाच माहिती नाही. हे इंडियामध्ये नाही भेटत, इकडे तर नाहीच भेटत. कोण खाणार? मी खाणार, कारण की घरी कोणच नाही आहे. सम्यक ये लेट. सिमरन दिव्या तर नाही, सिमरन पण नाही काय. आता मी एकटी खाणार, कारण की मम्मीला पण नाही आवडत. चला मग मी आता वॉशिंग मशीनचं करते, मग नंतरला भेटते तुम्हाला. माझं बॅकग्राऊंड कसं वाटते? मग वाटते ना, ते मी केले, मला यकीन आहे ना, ते पूर्ण मी केलं. मला लिपस्टिक अजून निघाली नाही, ऑफिसमधून आली आहे. काय झाली? लिपस्टिकच निघत नाही, माहीत आहे का? तर आपण भेटूया नंतरला, जेव्हा मी पराठा लाटेल ना त्या टायमाला भेटूया. तोपर्यंत पीठ करा. मम्मीने मला आवाज पण नाही दिला. कशी मी ब्लॉगर बनणार मम्मी? मग तुम्हाला कॉन्टेंट नाही देशील तर असं भरायचं मस्त फुल इथं बोला असं. आता मम्मी माझ्यासाठी बनवते, कारण की मी एकटी आहे घरी. असं घ्यायचं थोडासा पीठ, ते सुखा पीठ घ्यायचं. आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं, लाटायचं हलक्या हाताने लाटायचं, कारण की मग ते पूर्ण बाहेर. वाव, बघितलं? येईल का कोणाला असं गोल? माझ्या अनुज मोठा जावं आहे ना, त्याला खूप माझ्या हातचे आलू पराठे आवडतात. ऍक्च्युली तिघांना पण आवडतात, तिघा जावई ना. तिघा आले तर मी नाही बनवत. तिघा आले तर मम्मी बनवतच नाही. आता माझ्यामध्ये एवढी हे नसते बाबा बनवायला. आता 5 गॅस केली आहे. मी तळू का? नको नको फुटल. मम्मी मला येतं. नको, सगळी ऍक्टिंग आहे, मला येतं. नाही येत मम्मी येतं मला. जेव्हा ती बनवल ते तुम्हाला दाखव. खरं मला येते. चपाती मला बेस्ट चपाती येते, मस्त बनवते. आणि मम्मी जेवण पण येतं मला. ठीक आहे. लगेच फुटाडी मम्मी माझी. सेकंड पनीर हे टाकू, चीज टाकू. हां, मग ते चीज देऊया मम्मीला. आधीच ठेवले चीज स्लाइस ना, काट करायला लागेल. मस्त पराठा बनलाय, फुगलाय पूर्ण. यमी इन माय टमी, यमी इन माय टमी. सोबत कुत्र्या लोकांचा, डॉगी लोकांना आम्ही हे बनवून टाकतो. हे मुलं आम्हाला थोडा फास्ट करावं लागतं. पाणीचा मला लई प्रॉब्लेम आहे, मला पाणी खूप लागतं. वॉशिंग मशीनचं झालंय, पण मेस मम्मीने केलंय. मी खाणार दही सोबत मस्त टेस्टी पराठे. आता मी करणार वॉशिंग मशीनचं काम, कारण की वॉशिंग मशीन पाणी निघालंय, तर पाणी भरायला लागेल. आता मी बनवले आहे चीज पराठा. आता हे आहे दही आहे, अमूल चीज. मम्मीने तर स्टार्ट पण केलं, एंड पण व्हायला आले. मम्मी मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं वाटतं. पहिला आलू चीज खाऊया.
मम्मीने बनवलं ऑब्विसली चांगलंच बनलं असेल, नो डाऊट. जे पण बघतायत त्यांच्या तोंडात पाणी आलं असेल, जे पण बघतायत इन्क्लुडिंग सिमरन. परत खाऊन दाखवते. चला मी फळफळ खाते, मग नंतर भेटू. थंड ऑलरेडी झालंय. बाय बाय. आपण आता बनवूया गुलाबजामुन. तर गाईज 1 कप मी दूध घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपण हे गुलाबजामुन मिक्स आहे. मी दाखवते तुम्हाला आज मी गुलाबजामुन कशी बनवते. आता आलू पराठा तर खाऊन झालाय, तर मी विचार केला काहीतरी गोड पण खाऊया. पाक बनवायला ठेवते आणि मम्मी बनवते पाक. मी दाखवते तुम्हाला कसं बनवते. साखर मोडून टाकते. टाकले साखर किती म्हणजे 1 कप, 2 कप साखर. तर त्याच्यामध्ये 2 कप साखर आणि 1 कप. जर तुम्ही 2 कप साखर टाकताय ना, तर त्याच्यामध्ये सेम कपमध्ये 1 कप पाणी टाकायचं. दॅट आय नो. अँड लेट्स ऑन द गॅस. तोपर्यंत मम्मी 1 कप पाणी टाकेल त्याच्यात. तो सेम कपच घेतलं मम्मी, ते टाकायचं. मी 1.5 कप घेते. थोडासा मम्मीने एक्स्ट्रा थोडं साखर टाकले, त्याच्यामुळं अजून एवढंच 1.5. बस. बस आता हे बॉईल होणार. त्याला वेलची टाकायची. मला वेलची आवडत नाही, म्हणून म्हणून वेलची नाही टाकत. मला वास नाही आवडत वेलची. वेलची म्हणजे इलायची नाही आवडत मम्मीला. इलायची मम्मी नाही टाकणार. मम्मी इलायची स्किप करणार. आता मी मला घेते गुलाबजामुनचं हे गोलू बनवते. तुम्हाला मी दाखवते कसं बनवते मी. चला नंतर भेटूया तिकडे जाऊन. आता इकडे तर मला जमणार नाही, म्हणून मी तिकडे जाऊन बसून बनवणार. तर हे घेतलं मी MTRचं गुलाबजामुन. थोडासा दूध, नॉर्मल वॉर्म दूध, हलका गरम आहे. आणि घी घेतले. घी आपण नंतर यूज करूया जेव्हा आपण गोल बनवूया तेव्हा. मिक्स टाकूया. माझ्यामध्ये आपण हळू दूध टाकायचं. स्लो दूध टाकायचं, कारण की मग ती जास्त पातळ झालं ना. मग तिकडे इन्स्ट्रक्शन्स देते. तर गाईज आता मी असं रोल बनवलं आहे. ॲज यू कॅन सी. आपण छोटासा बॉल घेऊया. तर गोल करायची कोशिश करूया. अजून अगर मी जास्त दूध घेतलं ना चिकट नको. अजून त्याला हे केलं ते. परत बघूया काय करत. त्याला ना असं मसाज करून करतो आय थिंक सो. अजून छोटा बनवूया थोडा, पण होते तर आहे. तर आपण आता दूध घेऊया थोडासा. फक्त थोडासा आता हातात लावायला असं. ते चिपकायला नको असं. छोटे छोटे बॉल्स बनवू आपण, जास्त मोठे मोठे नको. म्हणजे तुम्हाला कसे बनवते
बॅकग्राऊंड म्युझिक काय छोटे छोटे बॉल्स बोले फास्ट पाक तुम्ही पाक थंड व्हायला लागतं गरम मध्येच टाकतात ना 2 minutes I'm coming फास्ट बनवते तोपर्यंत तुम्ही बघा मी आता तळते मी माझं झालं करून फ्राय होती पाक पण रेडी आहे हलवलं थोडं गोल्डन व्हायला पाहिजे एकदम लाल ॲक्च्युली बारीक बनवायला पाहिजे पण मी थोडे मोठे बनवले नेहाला मोठे पाहिजे होते नेहाला खायचं होतं आता आजच त्याच्यामुळं ते बनवायला झालं एकदम लाल व्हायला पाहिजे एकदम काला काला गुलाबजामुन काला गुलाबजामुन नेहाला गोड खायला पाहिजे होतं जेवल्यानंतर तिने पराठा खाल्ला ना नमकीन एकदम तिला गोड खायला मन करत होतं बाहेरून मागवत होते मी बोलले हाय घरात आणलंय नेहमी सिमरन बनवते माझी सिमरन खूप छान बनवते आता सिमरन नाही म्हणून मला बनवावं लागतं या नेहाने बनवलं हे माझी सिमरन खूप छान बनवते गाई स्लो मध्ये जरा बनवायचं का तर आतमध्ये आतपर्यंत काय सम्यक आला काय बनवतेस काळे गुलाबजामुन गरम गरम दे. हात पाय दो कुणाला असं जास्ती लाल आवडतं कुणाला सांगा मला आता ह्याच्यामध्ये सोडते मी तर आता हे चिकन मी केलं आहे डॉगी लोकांचं आहे त्यांची प्लेट्स तर आता मी करते फटाफट मग ह्याच्यानंतर गुलाबजामुन कुठे पोचले बाई पण हे आता मी हे करू मग तुम्हाला भेटते बाय बाय हे आहेत प्लेट्स मी असे देतो मी आज तुम्हाला भेटवते आमच्या बाहेरचे डॉगी लोकांना सगळ्यांची नावं सांगते मला आज बनवला मम्मी काय करतेस तू काय आणि सगळं काय बसले गोड आता ना टाकणार टेस्टी गुलाबजामुन ही आहे चुटकी आणि हा आहे रॉकी बाय रॉकी बाय हा माझा कालू कालू आहे त्याला रॉकी घाबरवतो आता चुटकी आहे इकडं कॉफी आहे कॉफी हाय बोल हाय बाय रॉकी डाकू लोक वाटतात एकदम डाकू लोक सगळे होते आमचे बाहेरचे पर्सन आणि आता गुलाबजामुन खातानाच भेटूया
आता अजून काम आहेत मला, कपडे सुकवायचे आहेत. थकले बघ किती मी. रोज मला लवकर झोपायची सवय झाली आहे. आता 11 वाजता मी झोपते रोज. सो आज पण मला खूप झोप आली आहे. तर मी फटाफट करते कामं. आणि समीरने आज पिझ्झा आणलं. वाव, इट्स इन चिकन ऑनियन ऑरेंज सॉरी, ये है चिकन पेपरॉनी पिझ्झा. आता मी हे पण खाणार. सगळं खाणार आम्ही लोक. मग तुम्हाला मी दाखवते. आता मी फर्स्ट तर पहिला मला असं वाटते कपडे सुकवायला लागेल. कपडे सुकवल्यावर मग मी सगळं खाणार. मी तेव्हा मला दाखवते. तोपर्यंत मी फोन चार्ज करून घेते कारण की बॅटरी लो झाली माझी. भेटूया नंतर. तर गाईज गुलाबजामुन असा दिसतोय माझा, जे की खूप चुरा झालं आहे. टेस्ट करून बघूया कसं बनलं. तर गाईज आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं टेस्ट आहे ते. चिअर्स. खूप टेस्टी आहे. फक्त ना मला असं ते शुगर जास्त टाकल्याने पाणी कमी झालं आहे. त्यामुळं ना साखर खूप जास्त लागते आणि ते एकदम जमल्यासारखं झालं आहे. पण माझं गुलाबजामुन बेस्ट आहे, बेस्ट. गोड आहे पण टेस्टी आहे. पण आवडलं मला आणि सगळ्यांना आवडलं. सगळ्यांनी खाल्लं, मम्मी पप्पा सगळ्यांनी खाल्लं. सगळ्यांना खूप आवडलं. मी रिॲक्शन नाही घेतलं ॲज ऑलवेज, मी विसरली. तर आता हा ब्लॉग आपण इकडे सेंड करूयात. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.